आपण आलो आहोत राशींच्या देवीला. तर इथं लोक खूप लांबून येतात दर्शनासाठी आणि इथं नवस बोलतात. नमस्कार मित्रांनो, हा बघा बाल्या, हा बघा धीर्या, हा बघा दादा. कसं वाटतंय बालू? हाय, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये, यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. सो जसं मी सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं, मी मावशीच्या गावाला आलो होतो, राशीनला आलो होतो. सो इथं आज आपण मंदिरात जाणार आहे. राशींची देवी खूप प्रसिद्ध सुप्रसिद्ध देवीचं मंदिर आहे. सो आपण तिथं जाणार आहे. पण त्याआधी आता हे इथून कसं जायचं काय ते मला एवढं माहीत नाही, लक्षात नाही. खूप दिवस झाले मी इथं आलेलो. सो मी आलो आहे माझ्या मावशीच्या दुकानात. माझे 2 मावस भाऊ आहेत जे दुकान चालवतात. त्यांचं इंट्रोडक्शन करून देतात. धीरज नाव आहे, धीरज कुलथे, आणि हा बालू आहे. सूरज नाव आहे, पण ह्याला लाडांनी सगळे लहानपणापासून बालू म्हणतात. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर हे दोघं जण इथं असतात राशीनला. कुठल्या ॲड्रेस नाही, कधी आलं कोणी तर तुम्हाला पण भेटेल. कुठे आहे दुकान? राशीनमध्ये सिद्धटेक रोड ना? सिद्धटेक रोडला आपलं दुकान आहे, दुर्गा ज्वेलर्स. दुर्गा ज्वेलर्स आहे. तर तुम्ही जेव्हा इकडे याल ना दर्शनाला, तर तुम्ही इकडं काही सोन्याचं घ्यायचं असेल तर तुम्ही इकडं पण येऊ शकता. सो चला आपण जाऊया मंदिरात. आता उशीर झालाय, सो मंदिर नको बंद व्हायला. आपण पटकन मंदिरात जाऊ आणि मी तुम्हाला मंदिरात देवीचं दर्शन आपण करूया. मंदिराच्या गाभाऱ्यात आलो. या ठिकाणी तुम्हाला दिसतं तर आता मी तुम्हाला जगदंबा देवीचं दर्शन तुम्हाला करून देतो. हे बघा,
ही आहे जगदंबा देवी, राशींची देवी. तर आता आपण आलो आहोत राशींच्या देवीला. राशीन लाईक अहमदनगरमध्ये, ज्याला आपण आता अहिल्यानगर म्हणतो. अहिल्यानगरमध्ये आता राशीन एक गाव आहे, ज्या गावात आपण आलो आहोत. आणि या गावात जसं मी तुम्हाला सांगितलं, इथं माझी मावशी राहते, माझ्या मावशीचं गाव आहे. सो इथं हे जे देवीचं मंदिर आहे, राशींची देवी, खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. सो असं म्हणतात लाईक ही ग्रामदेवता आहे, लाईक राशींची देवी आपण म्हणतो. तर इथं लोक खूप लांबून येतात दर्शनासाठी आणि इथं नवस बोलतात. चैत्र महिन्यात इथं मोठी जत्रा भरते आणि इथं असं पण म्हणतात की लाईक लोककथेनुसार असं म्हणलं जातं की या देवीला रोगराई असेल, तसेच कुठलं मोठं संकट असेल ते दूर करण्यासाठी नवस बोलतात आणि तो पूर्ण होतो. त्यामुळे लोक खूप श्रद्धेने येतात, खूप लांबून येतात दर्शनासाठी. तर मी तुम्हाला या देवीचं जे मंदिर दाखवतोय, हे खूप फेमस मंदिर आहे आणि खूप चांगलं मंदिर आहे. इथं जेव्हा तुम्ही येणार ना, याच्या गाभाऱ्यात तुम्ही बघणार ना, खूप मोठा गाभारा आहे देवीचा. आणि जसं मी सांगितलं, चैत्र महिन्यात इथं जत्रा भरते. जर पॉसिबल झालं तर मी पुढच्या काही दिवसात जेव्हा इथं जत्रा असेल, मी ट्राय करेन की इथं येईन आणि ती जत्रा तुम्हाला दाखवेल कशी असते. मी पण अजून बघितली नाही आहे. सो इथं मंदिरात आल्यानंतर आतमध्ये एकदम मध्यभागी असं देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला असे छोटे छोटे मंदिर आहेत देवांच्या. सो आपण सगळ्या देवांच्या पाया पडतोय. इथं लाईक असं होतं ना की कुठल्या पण मंदिरात गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब आपल्याला मिळते. तसंच काही असं वाटतंय मला इथं. लहान असल्यापासून लाईक आम्ही जेव्हा लहान होतो आणि जेव्हा पण मावशीकडे यायचो, तर तेव्हा या मंदिरात नक्की यायचो. खूप जवळ आहे. राशींमध्ये आलात ना तुम्ही, तर तुम्ही नक्की या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. खूप चांगलं वाटेल. आणि जर तुम्ही याआधी आला आहात तर मला सांगा कमेंट करून की तुम्ही हे मंदिर आधीच बघितलेलं आहे आणि या देवीचं दर्शन आधीच घेतलेलं आहे. सो हे असं आपण मंदिर या ठिकाणी आज बघितलं. सो जर तुम्ही अजून हे मंदिर बघितलं नसेल, इथं आला नसाल, तर तुम्ही नक्की या आणि ह्या मंदिराचं दर्शन घ्या. तुमचं नवस असेल तर तो पण तुम्ही बोलू शकता. असं म्हणतात की इथं नवस बोलला तर तो पूर्ण होतो. रोगराई, कुठलंही संकट दूर करण्यासाठी या देवीला नवस बोलतात लोक आणि ओटी भरतात. जत्रा भरते तेव्हा येतात. खूप चांगलं मंदिर आहे. खूप चांगलं वाटेल तुम्हाला. महादेवाचे पिंड आहे इथं. इथं हे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर. आपण आता हे मंदिर बघू. तर असं हे महादेवाचं मंदिर आहे.
नमः शिवाय। नमः शिवाय। इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे चिंतामणी. तर अशा प्रकारे आपण आज राशींच्या देवीचं दर्शन केलं आहे. हा बालू दादा, आम्ही आलो होतो दर्शन करायला. खूप छान मंदिर आहे, खूप चांगला वाटला. तुम्ही पण या दर्शन करायला. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि तो व्हिडिओ तुमचा मिस नाही होणार. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.